अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना आणि नेत्यांना सहलीलाच नेलेलं आहे। विरोधकांनी उमेदवार फोडू नयेत म्हणून स्थानिक नेत्यांकडून ही खबरदारीची पावलं उचलली गेलेली आहेत। दरम्यान उमेदवार स्वतः हजर राहिल्याशिवाय उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये असं पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी लिहिलंय। त्यामुळे आगामी काळात अक्कलकोटचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचारूया। प्रीतम, काय अधिक सांगाल? कागलमध्ये आत्ताच काय झालं ते आपण बोललो आणि इकडे अक्कलकोटमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण पाहायला गेलं तर अक्कलकोट नगर मोठ्या प्रमाणावर जे राजकारण आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आपण पाहतो की अक्कलकोट तालुक्यात 3 नगर परिषदा आहेत। त्या 3 नगर परिषदापैकी अक्कलकोट आणि दुधनी जी नगर परिषद आहे त्यातील काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार असतील त्यांना कुठेतरी अज्ञातस्थळी नेल्याचं जे काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितलेलं आहे। कारण आपण पाहतोय की एकीकडे भाजप आहे, भाजपकडून जे भाजपचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी यांचे जे बंधू आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्याच विरोधात काँग्रेस असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल यांच्यात लढत होणार आहे। ही लढत कुठेतरी गोंधळ होऊ नये किंवा राजकीय दबाव येऊ नये यासाठी आता त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की अक्कलकोट नगर परिषदेवर सध्या तरी जे तिरंगी लढतीचं सावट आहे आणि अर्ज माघारी घेण्याची 21 तारीख आहे। त्यामुळे या 2 दिवसात खबरदारीचा उपाय म्हणून कुठेतरी काँग्रेस असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांनी आपले जे उमेदवार आहेत ते अज्ञात स्थळी सहलीला हरवलेले आहेत। अज्ञात स्थळी जात असताना त्यांच्याकडे कुठला मोबाईल किंवा कुठल्याही प्रकारचे जे संपर्कात येईल असे जे वस्तू आहेत त्या ठेवण्यात बंदी घातल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। असं असलं तरी काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन पाटील त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे की राजकीय दबाव किंवा गोंधळ होऊन आमचे उमेदवार किंवा जे सूचक असतात ते या ठिकाणी येतील आणि अर्ज माघारी घेतील, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर येऊ नये म्हणून तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी खबरदारी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी आपण पाहतोय की अक्कलकोट नगर परिषद असेल किंवा दुधनी नगर परिषद असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण हे तापल्याचं जे प्रकरण आहे ते दिसत असताना आपल्याला अजून आज आणि उद्या हे जे अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे ती महत्वाची आहे आणि त्यानंतरच अक्कलकोट येथील जे राजकारण आहे आणि नगर परिषदेची राजकीय दिशा आहे ती ठरणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। नक्की प्रीतम, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। कागल पाठोपाठ अक्कलकोटमध्ये सुद्धा चित्र नगर परिषदेसाठीचं आपण बघतोय सहलीला पाठवण्यात आलेले जेणेकरून अर्ज माघारी अशा परिस्थितीला तोंड द्यायला लागू नये। छोटासा